नमस्कार, मी भागवत जोशी VJ न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत आहे. जिल्हा परिषदचं निवडणूक आता लागलेली आहे. आता प्रचाराला सुरुवात होणार आहे. आपल्यासोबत आहेत महादेवजी मस्के. मला सांगा सर, आपला काय अजेंडा आहे? कशा पद्धतीनं कोणत्या अजेंड्यावर आपण निवडणूक लढवत आहे? ग्रामीण भागातील रस्ते असतील, नाले असतील, कचऱ्याचा प्रश्न असेल, प्रत्येक गोरगरीब जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि माननीय लातूर शहराचे आमदार अमित भैया देशमुख यांनी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील उमेदवारांना संधी दिल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. मला सांगा, आता महानगरपालिका काँग्रेसनं बहुमतानं आणलेली आहे, तर आपल्याला काय वाटतं त्याबद्दल? आता आपली निवडणूक कशी असेल त्याबद्दल आपलं मत काय असेल? नक्कीच नगरपालिकेसारखीच आम्ही जिल्हा परिषद सगळे उमेदवार एकजुटीने लढून जिल्हा परिषद सुद्धा आम्ही बहुमताने जिंकू असं आश्वासन देतो. मला सांगा, तुम्हाला कसलाच वारसा नव्हता राजकारणाचा, आणि काँग्रेसने स्पष्ट होऊन तुम्हाला मतदानाचं म्हणजे निवडणुकीचं तिकीट दिलं, त्यावर आपलं काय मत आहे? ज्या पद्धतीने अमित देशमुख साहेबांनी महापालिकेमध्ये सगळे तरुण चेहरे दिले आणि ते तरुण चेहऱ्यांना संधी दिल्यामुळेच बहुमताने महानगरपालिका आपली निवड आली. त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेला सुद्धा भैयांनी सगळ्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली, नवीन नवीन चेहऱ्यांना संधी दिली, आणि त्याच पद्धतीनं हे यश मिळेल असं सांगतो मी. आहे सतीशजी मस्के. मला सांगा सतीशजी, अगदी नौका उमेदवार दिला काँग्रेसनं, कसं पाहता याकडे आपण? सध्या जर पाहायला बघितलं तर बाबळगाव म्हणजे महाराणा प्रताप गटामध्ये जवळपास 20 उमेदवाराचे अर्ज होते. त्यापैकी साहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत एकदम चुरशीची निवड केली आणि त्यामधून बऱ्याच वर्षापासून जवळपास 2004 ला कातपूरला संधी भेटली होती. 2004 नंतर 2020ला संधी भेटली आणि साहेबांनी आम्हाला योग्य तो न्याय दिला आणि साहेबांचा आम्ही विश्वासार्थ ठरवून आमचे जे उमेदवार आहेत महादेव मस्के, आम्ही त्यांना बहुमताने निवडून आणू आणि एक लातूर जिल्ह्यामध्ये एक नवीन रेकॉर्ड करू की जसं महापालिकेमध्ये जसं बहुमताने सर्व निवडून आले आणि एक महाराष्ट्रामध्ये संदेश गेला की लोक म्हणत होते की बरेचसे राजकीय नेते की लातूरमधून म्हणजे महाराष्ट्रामधून ही काँग्रेस मुक्त करू आणि लातूर हा काँग्रेस मुक्त करू. पण आम्ही म्हणतोय की ही काँग्रेस मुक्त करणारी की आमची ही सुरुवात आहे. हाच पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर राबविला जाईल अशी अपेक्षा करतो. आणि सर्वच्या सर्व ही जिल्हा परिषद जे आहे ते पूर्णतः वंचित आणि काँग्रेसमय हे करू आम्ही हा शब्द देतो आणि सर्व सीट बहुमताने निवडून येतील ही अपेक्षा करतो. तुम्ही सरपंच राहिले आहेत कातपूरचे, तर या निवडणुकीकडे कसे पाहताय आपण? साहेबांनी अमित भैया देशमुख साहेबांनी आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला निवडणूक लढण्यासाठी सांगितलेली आहे. तरी आमचे उमेदवार महादेव प्रभाकर मस्के हे गरीब जनतेसाठी अतिशय तळमळीने पळतात. त्यांचे पळणे बघूनच साहेबांनी त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना बहुमताने निवडून आणू